चिनावल वाघोदा रस्त्यावरील संरक्षण भिंतींच्या बोगस कामाची चौकशी करा. रिपाईचा अशोक बडगे यांचा सावदा सभा उपविभागाला निवेदन. रावेर तालुक्यातील चिनावल गावाकडून वाघोदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या एका संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा यांच्यामार्फत हे काम केलं जात आहे. मात्र या बांधकामात वाळूऐवजी पूर्णपणे मातीचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. संरक्षण भिंत मातीमध्ये बांधून अत्यंत निकृष्ट दर्जाचं बोगस बांधकाम केलं जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर बांधकामात वाळूऐवजी माती वापरण्यास शाखा अभियंत्यांनी मनाई केली होती. असं असतानाही अभियंत्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ठेकेदाराने सर्रासपणे मातीचाच वापर करून काम पुढे रेटलं आहे. यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानेच हा मोठा गैरप्रकार सुरू असल्याचे उघडपणे निदर्शनात येत आहे. गुणनियंत्रण दक्षता विभाग नाशिक यांच्याकडून चौकशीची मागणी. कामाच्या अंदाजपत्रकात वाळू कोठून आणि कशी आणायची याचा स्पष्ट निकष नमूद असतानाही ठेकेदाराकडून नियमांचं उल्लंघन करून माती वापरली जात आहे. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक बडगे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा येथे रितसर तक्रार अर्ज दाखल केला आहे. परंतु या तक्रारीला अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून अद्याप कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण कामाची गुणनियंत्रण दक्षता विभाग नाशिक यांच्याकडून सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित दोषी ठेकेदारास त्वरित काळ्या यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी आता स्थानिक जनतेतून केली जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.